श्री भगवान वाद अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति थोड़ा ही करेगा। पहिला दैवी संपत्तीचा गुण कोणता आहे? अभयम म्हणजे मृत्यूची भीती नष्ट होणे, याला अभय असं म्हणतात. पुढे सत्व संशुद्धी, अंतःकरणाचा संकल्प विकल्प जाऊन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जाणण्य होणे त्याला सत्व संशुद्धी असं म्हणतात. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित. परमात्मा प्राप्ती करता दोन मार्गाचा ज्ञान आणि योग, त्याच्याशी अनन्य होणं याला काय म्हणायचं? ज्ञान योग. दोन मनुष्य देहामधला विधी आहे, आपल्याजवळ जे काही असेल ते परोपकारार्थ दुसऱ्याला देणे याला काय म्हणायचं? दान. नाही तर आपलं बँकेत साचवून ठेवायचे. एका दिवशी सरकारने राष्ट्रीयकरण काढलं की नाही तर चोर घेऊन काय करतात, आता घराला आग लागते, काय लागते, हे पाश्चात्य असतात म्हणून काहीतरी दान केलं पाहिजे. पुढे आहे की सगळं व्यवस्थित केलं आहे बरं. नमश्च म्हणजे विषयापासून इंद्रियांना आवरणं, त्याला नमैत्य विधी येते असं म्हणणं. अंतःकरणाचा निग्रह करणे याला शम म्हणायचं आणि इंद्रियांचा निग्रह करणे याला काय म्हणायचं? दम म्हणायचं. थोडं पुढे बरं आहे. पुढे कोणता आहे? यज्ञ. आपलं जे काही वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या याला जे काही कर्तव्य आलं असेल त्याला यज्ञ असं म्हणतात. स्वाध्याय म्हणजे परमात्मा प्राप्ती करता जे काही आपण करतो तुला स्वाध्याय म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा, काही वेदाध्ययन वगैरे सगळं, हे तो कोणता आहे? तो ईश्वर प्राप्ती लागे. तपार्जवम, तपाचे वर्णन त्या ठिकाणी केलं आहे. दोन तीन, एक शारीरिक तप, एक मानसिक तप, एक बौद्धिक तप. आपण जे काही देवा करतो, प्रदक्षिणा करतो, वारी करतो, याला कोणतं देव आहे? शारीरिक तप. देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शवच महाजम आचार्योपासनम समचम स्थैर्य. पुढे काय? आर्जवम. आर्जवम म्हणजे सर्वाची सरळ वासना, त्याच्यामध्ये फसवेगिरी नसावी, त्याला आर्जवाचं म्हणत असतात. आता एका गुणाचं वर्णन. आता तयाची दैव गुणा माझी बघे चावायचं ना. दैवी संपत्तीमधला पहिला गुण जर कोणता असेल तर तो आणि अभय म्हणणं आहे. वैश्विकत्वया करणं अभयाचे. सर्वांच्या आवडीचा विषय जर कोणता असेल, भीती जर कोणती असेल तर मरणाची विधी आहे. म्हणून अभय नावाची श्रुती प्राप्त होणे याला म्हणत असता अभयम सत्वाचं होणे. अभयायची तरी न घालुनी महापुरी न पुण्याची शियारी, का रोग नगरी जे गरीब प्रत्ययाची आहे. तरी न घालुनी महापुरी न पुण्याची जी आहे. अभय गुणाचं वर्णन केलेलं आहे. मग आपली नाव जर कडेला असेल तर भीती नसते, आणि पाण्यामध्ये नाव घाललेलं मध्यंतरी तिला काही ठोस बीस लागले, जर पाणी भरलं की रोग नगरी जे गरीब प्रत्ययाची आहे. रोग होऊ नये, रोग होत असतो तर प्रारब्ध असतं, ज्याचं त्याचं काही नैमित्तिक असतं, काही प्रारब्धाने रोग येत असतात. प्रारब्धाने म्हणजे मागच्या जन्माचं काहीतरी पाप असताना
ते रोगाच्या रूपाने तुका म्हणे पापे इथे रोगाची आहे रूपे बरं का. मग रोग ना कधी जरी आणखी रोग आलेला असला तरी तो नियंत्रित ठेवणं काय ठेवणं मग हो नाही डायबिटीज झाला पण त्याला काय केलं पाहिजे नाही तर डायबिटीज झाला इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवायला जेवता येत नाही आणि सगळे पदार्थ टाकून देतो श्रीखंड पत्ते पाळावे लागते. पत्ते जर पाळले नसेल तर मग ते नाही रोग म्हणजे सर्पाचा पिलू असते देवाचा लहानच मोठा समजू नये. आम्ही एका ठिकाणी गेलो केलं पहिल्या वर्षी गेलो होतो तर तिथे मंडळी अमकं तमकं स्वागत असायचं झाड काय दुसऱ्या वेळेला कीर्तना केलं तर त्याने आपला तो नाश्ता घेऊन आला. म्हटलं का तुम्ही नाश्ता आणला बाईच्याकडे काय बाईकडून काय आणला नाही म्हणले मला काय काय वाईट घटना घडली काय झालं काय नाही म्हणलं 2-3 दिवसाचा ताप आला किती आणि तो ताप म्हणले काय करा घेऊन मग ताप नसून तापाच्या रूपाने कोणाला यमाला तो काय झाला प्रारब्ध संपलं की संपलं. रोग ना घरी जे घरी पथ्याची रोग असतो तो पथ्य पाळले तर तो नियंत्रित राहतो आणि पथ्य नाही पाळली तर संपलं होता. तसा कर्माची मोरा उठवणे दोन्ही अहंकारा संसाराचा जरा रासायन नाही. आपण जे काही कर्म किंवा कर्म आहे कर्म 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. निष्काम कर्म केल्यानंतर उठवणे दोन्ही अहंकारा ज्याच्यामध्ये फलस्वाद आणि अहंकृत भाव नाही. संसाराचा जरा रासायन देते. संसार म्हटल्यानंतर सामान्य माणसाला भीती आहे मोठ्या मोठ्याला भीती आहे. कोणत्या या जन्मामध्ये आपण जरी आणखी दुःख नसेल तरी मरणाचं दुःख आहे आणि जे काही पाप केलं असेल ते पुढे नरकाचं काय दरार आहे ते काही नाही. बघा ईश्वराच्या सत्तेतून मोठा नाही लहान नाही गरीब नाही कोणी नाही. गुन्हा केला तर दंड झाल्याशिवाय ते कोणाची सत्ता आहे ते काय नाही. मोठा बेटा परेशी गौहर असाधार त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलं आहे. एक 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 ऐक्य भावाचे पैसे तुझे मानून आत्मा ऐसे भारतात जसे दबंडे आहे. ऐक्य भावाचे पैसे एक तर कर्माच्या द्वारे आणि निरंकार अशी वृत्ती होत असते तो एक मृत्यूतून सुटण्याचा उपाय आणि दुसरा उपाय म्हणजे सर्वत्र आपलं स्वरूपच भरलेलं आहे. ऐक्य भावाचे पैसे तुझे मानून आत्मा आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वितीयत्व म्हणजे द्वैत नाही. अशा अद्वैत तत्वाला प्राप्त होते. कोणत्या तत्वाला अद्वैत नाही का कोण कोणाला मारे अद्वैतामध्ये असं आहे. द्वैतामध्ये भीती असते अद्वैतामध्ये भीती नसते त्याला अभय म्हणायचा. एकच एक आहे कोण कोणाला मारे भय भारतात असे दौड द्यायचे. पाणी बुडवे मिठाचे तो मिठाचे पाणी आहे ते पाणी बुडवे मिठाचे कोणाला बुडवण्याकरता मिठाला तर मिठाचे पाणी आहे ते मीठ काय होऊन गेलं पाणी आहे कोण कोणाला हे करी. आपण झाले नाही अद्वैते नाशे अद्वैत या बोधावर त्याला मरण माझे मरुणे गेले मजा केले. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत मरण एकदा द्वैत संपलं कोण कोणाला आणि काय याला ते आपण झाले नाही अद्वैत स्वरूप भरलेलं आहे नाही का. ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर तमेव विदित्वा सत्यमूर्तीमेती नान्यपंथा विद्यते आहे. ज्ञानप्राप्तीचा उपाय शब्द सांगितलेला आहे. तमेव विदित्वा कोणाला जाणून जीवात्मा मरणाच्या पलीकडे जातो. अतिमृत्यूमेती मृत्यूल्लंघन म्हणतात त्याला नाही का. निर्भय होत असतो का
निरुपायपणा म्हणजे भीती नावाची वस्तू संपून गेली आहे. कापडाचा साप दिसला, मग आता कापडाचा साप आता भीती राहते का? आणि अंड्यातला साप असेल तर, कापडाचा असला तर भीती नावाची वस्तू काय झाली? संपली. अभयने नावे बोलीचे हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे. मुलाला अभय अवस्थेला जे क्लेश आहे ना, त्याच्यामध्ये अभिनिवेश म्हणून सांगितलं. अविद्या नाही का, पंचक्लेश आहे ना, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश म्हणजे मृत्यूची भीती नाहीशी होणार, त्याला म्हणतात. अंतःकरण शुद्धी. आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशी त्यांनी जाणीजे तरी जळवण विजय राखून द्यायची. आता सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरणामधले राग, संकल्प विकल्प बंद होणे. ते ऐशी शुद्धी जाणीजे. त्याचं लक्षण काय? तरी जळे ना विजय राखोंडी द्यायची. राखोंडी असते ना, ते काही आता पेटत असते का? नाही का, आपण रक्षा विसर्जनाला जातो ना, मग ते अंगाला पळते कधी, त्याला आणखी भिजवावं लागतं का? आणि का पाडीवा वडी न बघे तवसे तुडी, पाडीवा वाडी न बघे. कलेने चंद्रमा वाढत असतो, प्रतिपदा वगैरे, आणि अमावस्येच्या दिवशी त्याची सगळी कलेची कला नाही का, कला दिसत नाही. आता मग एका कलेने गातं. पौर्णिमेला काय होतं? अवश्य तुटी सांडोनी मागे, आणि अति सूक्ष्म अंगे चंद्रोदयाचा. अमावस्येच्या दिवशी चंद्र नाही का दिसत नाही? दिसत नाही. माझी अति सूक्ष्म म्हणजे चंद्रोदय, अगदी सूक्ष्म अवस्थेमध्ये चंद्रमाचं अस्तित्व असते. वर्षा सांडलेली ग्रीष्मी नाही मांडलेली, माझी निजरूपे निवडलेली गंगा जायची. गंगेचा दृष्टांत सांगतात. वर्षा ऋतूमध्ये गंगा भरून जात असते, आणि ग्रीष्म ऋतूमध्ये अलीकडे आणि पलीकडे नावेचे काही आवाज. वर्षा ऋतूमध्ये इंद्रायणी जोग महाराजाच्या भेटीला येते. आता काय नाही, ते थोडं धरणाचं पाणी आहे म्हणून. ते धरण नव्हतं ना पूर्वी, काही नाही, अलीकडे या आणि पलीकडे जा, पण नदी भरली चंद्रभागा. गंगा जायची. संकल्प विकल्पाची आवडी सांडोनी रजवाची कावडी, निर्धर्माची आवडी बुद्धीवर आहे. त्याप्रमाणे ज्या बुद्धीमधून संकल्प विकल्प निघून गेले आहे, रजतमाची कावडी. रज आणि तम हे दोन, रजामुळे आणि तमामुळे संकल्प आणि विकल्प येत असतात. चांगला असेल त्याला संकल्प म्हणावं, आणि जो विरुद्ध असेल त्याला विकल्प म्हणावं. रजोगुणापासून उत्पन्न होत असतात. आणि भोगित्व आणि धर्माची आवडी बुद्धीवर आहे. म्हणजे बुद्धी आणखी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच अनन्य असते. त्याला काय म्हणायचं? त्याला सत्वसंशुद्धी असं म्हणतात. सत्वसंशुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी प्राप्त होण्याला सत्वसंशुद्धी असं म्हणतात. इंद्रियवर्गी धावलिया विरुद्धात्वा भरतिया, आणि विस्मय काही केली अनुठी चित्ता. इंद्रियवर्गी धावलिया आणि विरुद्धात्वा भरलिया. आता इंद्रिय जी असतात मार्गी धावलिया, काही चांगले विषय असतात, काही वाईट विषय असतात. विस्मय ते केली, त्याच्या चित्तामध्ये त्याच्याविषयीचे कोणत्याही प्रकारे संकल्प उत्पन्न होत नाही. आपल्या ठिकाणी अनुकूल असेल तर वृत्ती जात असते, प्रतिकूल असेल तर त्याग करत असते. निजधर्माची आवडी, पण जी बुद्धी स्वस्वरूपाच्या ठिकाणी रद्द झालेली आहे, संकल्पही नाही आणि काही नाही, विकल्पही नाही. गावा गेली अवल्लभ पतिव्रतेचा विरक्षो, बलपेशनी आणि लाभ न. ज्या पतिव्रता बाई आहे आणि तिच्या आणखी
पतीचा काही दिवसाकरता वियोग झाला. मग त्या वियोगामध्ये त्याला विरह असं वाटत असतात. तिला काही गोड वाटते का? मग काही गोड वाटत नाही. बलदेशोनी हानी लाभ नाही. त्याचा पती जो हाच हानी आणि लाभ असतात. दुसरा लाभ आला ते लाभ म्हणत सत्स्वरूप रुचलेपणे, ज्याला स्वस्वरूप आपलं जे स्वरूप आहे मुळामध्ये सच्चिदानंद स्वरूप. तुम्ही कोण आहात असं विचारल्यानंतर ज्याच्या ठिकाणी ज्ञान असेल आपलं स्वरूप या स्वरूपाचं आहे ना, ज्ञानच नाही. कोणत्या याचं स्वरूप असावं? शरीराचं स्वरूप काय? दुःख. शरीर दुःखाचे मांडणार. नाव्याच्या किल्ल्यामधून काही रत्न निघत असते का? स्वरूप का शरीराचं स्वरूप मरण ह्या कोणाचं स्वरूप आहे? आणि अमरत्व आहे कोणाचं स्वरूप आहे? अमरत्व आहे का सच्चिदानंद रूपत्व आहे? ज्याला सच्चिदानंद रूपत्वाची प्राप्ती झालेली आहे. बुद्धी अनन्य होणे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी अनन्य होणे. सत्वशुद्धी म्हणे केशी अंधा. केशी नावाच्या आणि राक्षसाला भगवंताने हे केलं असल्यामुळे त्याला केशी आणतात असं म्हणत असतात. ईश्वरा वाचवणे काही जे अनेकलानी नाही, ते एकच बुद्धी पाहिजे अर्जुना, जी ईश्वरालाच काय करते? विषय करते. त्याला ज्ञानयोग व्यवस्थित आहे. आपण तिसऱ्या चरणाचं वर्णन करू शकता. ज्ञानयोग व्यवस्थित हो. आता आत्मलाभाविके ज्ञानयोगा माझी निकी, जे आपुल्या ठाकी हवे भरे. त्याला ओढ कशाची असते? आत्मलाभ प्राप्त कसा होईल? आत्मलाभाचा दिखे गोमठे म्हणून भोगविषयके. मग त्याच्याकरता साधनं कोणते? ज्ञान आणि योग. दोन साधनाविषयी आपुल्या ठाकी हवे भरे. मग त्या दोन साधनामध्ये तो अनन्य असतो. कोणते दोन साधनं? योग आणि तो सगळे चित्तवृत्ती त्याग करणे चित्ती आणि निष्काम परिणामती होता. यज्ञ झाल्यानंतर बहुतांश म्हणून एक विधी असतो, त्याच्यामध्ये पूर्णाहुती देत असतात. त्याप्रमाणे सगळे चित्तवृत्ती आपली आणखी जी चित्तवृत्ती आहे त्याग करणे या रीती. त्या चित्तवृत्तीमध्ये बाह्य विषयाचा त्याग करून एक परमात्माचा विषय करणे याला आणि ज्ञानयोग व्यवस्थिती असं. एक परमात्मा विषय करणे, दुसरा विषय कशाप्रमाणे दृष्टांत देऊन सांगतात. सकुळने आपुली आत्मजा सकुळीच दिदरी आणि असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जाई. सकुळीने आपुली नाही का, लग्न करते वेळी कुलवानाचा विचार करत असता. कोणचं कुळ आहे तुमचा? दोन्हीची कुळ चांगली आली म्हणजे लग्नाचा विधी होत असता. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायची. लक्ष्मीला वरण्याकरता सगळे आले होते. साधे आले होते का नटून तटून आले होते? एकाच बोटात मध्ये होती का पाचही बोटात? पायाच्या सुद्धा बोटात नटून तटून आले बघा. बरं का, 3-3दा दाढी केली होती. असं आले बरं का. तर आपल्यालाच उभं राहिलं आधी प्रत्येकाला काय होती? त्याच्या मैत्रिणी सांगत होत्या इंद्रदाईत काय बेहोश झाला होता की काय, त्याला माळ घालण्याच्या ऐवजी तोच तोंड घालत असे. तिच्या मैत्रिणी सांगितलं, मला हे स्वर्गाचे राज्य आहे. कुठली? इंद्र आहे, सगळे देवदेवता यांच्या ताब्यात आहे. काय आहे? स्वर्गाचं ऐश्वर्य आणि याचं अमरत्व आहे. म्हणून पती होणारा तुम्हाला हे योग्य पुरुष आहे. काय माझा इंद्राला वाटलं तर आपल्याला माळ घालणार म्हणून त्यांनी मानच केली. लक्ष्मीने सांगितलं याच्या नावाचं सकाळ मी ऐकलेलं आहे. मला हसला नवरा काय उपयोगाचा म्हणून तोंड घालण्याकरता माळे केले.
तोंड काढण्याच्या ऐवजी एक चमकून चालू लागा. मग जाऊ द्या, लक्ष्मी स्वयंवर बंधाला. प्रत्येक नाही का, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, द्रौपदी. एखादं भागवत सांगायचं असलं, रामायण सांगायचं असलं, सीता स्वयंवर रंगून रंगून सांगायचं. जाऊ द्या, दृष्टांत संपदावं. तेव्हा हे असो, लक्ष्मी शिरावली. शेवटी कोणाला वरलं तिने? परमात्मा. परमात्म्याने वास्तविक वरलं नाही. ते म्हणले जमणार नाही, तुमचं ऐश्वर्य बाजूला ठेवा सगळं. ते म्हटलं कोणती काय असे ना, सेवा आम्हाला द्या. म्हणून लक्ष्मीला कोणती सेवा दिली? मुकुंदी स्थिरावाई. निर्विकल्पपणे योगज्ञानीचं युक्तिक होणे आणि तिचा गुण म्हणे श्रीकृष्ण राम. निर्विकल्पपणे योग भगवत प्राप्ती करता योग आणि ज्ञान. वृत्ती होणे म्हणजे विषय होणे. असे कोण म्हणाले मग? श्रीकृष्ण राम. पुढे देह वाचा चित्ते यथा संपन्न वित्ते. वैरी झाली आहे अर्थात नवीन. देह वाचा चित्ते यथा संपन्ने. वैरी झाली आहे अर्थात काही का ना, देहवाणी वगैरेच्या द्वारा यथा संपन्न वित्ते. जर आणखी द्रव्य जर असेल, तो वैरी जरी असला तरी सुद्धा त्याच्यासुद्धा आणखी काय केलं पाहिजे? नाही का, उपाशी असेल तर उपाशी माणसाचा तो विरुद्ध आहे का काय ह्याचा न विचारताना त्याला घात चालणे आपलं काय आहे. ज्या झाडाचा दृष्टांत देऊन सांगतात, फुली फळी छाया मुळी पत्री धनंजया. वाटे जाणं चुकी आली या वृक्षाच्या. जसा वृक्ष आणखी रस्त्यामध्ये असला, मग तो पंथिकाला वाटसरूला काय देतो? सावली देतो. आणि आंब्याचं झाड असेल तर आंबे देतो. काय आपल्या सावलीमध्ये तिथं समोर जय विजय लावायचे. म्हणजे कोण? अंतिम झाडं कोण? अशोकाची. दोन काय करायचं. आता जिथे अशोकाची झाड म्हणजे तुमच्या स्थितीला शोक करण्याचा काय आला, पाळी आली तर हे झाड अपवित्र झाड आहे. कोणते? हे येते बाजू पाठीमागे लावा की. चांगली झाडं कोणती आहे? मग आंब्याची झाड. म्हटलं समोर नाही का, फली फुली छाया आहे काय. जेवायला बसल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली जेवायला बसतो. आणि पाहिल्यानंतर काय होतं? आनंद होतो. आणि पाड जर खाली पडला आणि खायला लागलं तर अमृत कमी. पवित्र झाड कोणतं आहे? केळी. तुम्हाला जांभळीचं झाड ही कोणती आहे? मग पाल्याबरोबर सुद्धा काय होतं? पानं सुद्धा काय पवित्र आहे. म्हणून समोर आम्ही ते आंब्याची झाड लावली नव्या संस्थेमध्ये. आता नुसतं सावली देतात का फळही देतात? दरवर्षी येते बघा. फळी फुळी पत्री धनंजया. वाटे जाणं चुकी आली या वृक्षाचा. मनोनी धनवरी विद्यमाने आली अवसरी. शांताची मनवरी मनोनी धनवरी विद्यमाने आली अवसरी. म्हणून जो काही आणखी माणसाला दान असते, संकल्प हा सुद्धा दानात म्हणतात. कल्पना करा, एखादा गरीब मनुष्य आहे आणि काही सप्ताह असेल किंवा काही असेल, जाऊ शकत नाही. कोणी द्रव्य देऊन सहयोग करतो, कोणी काम करतो. आणि एखादा काय करत नाही, जाणून होऊ शकत नाही. मग तो काय करतो? शुभेच्छा देत असतो. काय देतो?
हे सुद्धा एखाद्या कार्याचं महत्त्वाचं कार्य आहे. तुमचा कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये व्हावा असं आमची काय आहे. जरी नाही गेला तरी, लग्नाला नाही गेला तरी घरून काय करता येते. जरा मनाच्या वगैरे असं असं म्हणतात. एक 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 दृष्टांत देवदंड किंवा सिद्धांत काय करतात. विद्यमाने आली अवसरी शांताची मनोहारी उपयोगाचा नाही. शांत म्हणजे नाही का, एखादा कोणी भुकीने व्याकुळ असतो, कोणी तहानेने व्याकुळ असतं, कोणी कशाने तरी काय असतं. दुःखच आहे का नाही. आहे का, तहान लागली आहे पण पाणी नाही, दुःख आहे. भूक लागली आहे पण काय नाही, अन्न नाही. रोग झाला आहे पण औषधाला काय नाही. त्याला मदत करणे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. यामध्ये तुमचे गाडगे महाराज होते ना, त्यांच्यामुळे बरेचसे लोक परोपकारी जीवन जगत होते. कोणतं श्रीमंत लोक नाही तर त्यांना पैसा कसा खर्च करावा याचं काही नसे. पैसा आहे पण खर्च करण्याचं जोडवून आलं ना पुढे नाही का. लोकांच्या करता त्यांना काय काय. मग अंबाजी भवानी आपले मंगळवेळाचे सगळे माणसं मरायला लागले, खायला नाही द्यायचं. म्हणले सगळे राजाचे पेव आहे ते काय पेवाचा धान्याचा उपयोग काय. माणसं मेल्यावर ते धान्य राखून ठेवलं, काय करायचं त्याचं. नाही का, डॉक्टर केव्हा यावं लागलं असं पेशंट मेल्यावर का. दृष्टांत संपला आपला. एक 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 दृष्टांत देऊन या नाव दान मोक्ष निदानाचे अंजन. मग दान नसो, मोक्षरूपी प्राप्त करून घेण्याचं हे अंजन आहे. दान करणाऱ्या माणसाला काही कमी होत ऐक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिय मिळणे करुणी पापे विटुळणी आणि काळी जे खडू पाणी पारखे ह्या विषयेंद्रिय मिळणे आणि करुणी गापे विटुळणी. थोडी जे खडक पाणी पूर्वीच्या काळामध्ये होतं बघा, असं काही नळ नसायचे. आम्ही देऊला असं नळ कुठला आहे. आणि मग ते एखाद्या वेळा पूर आला म्हणजे सगळं डोळ पाणी असायचं. काय असायचं, मग एकादशीला गेलो त्यावेळेला काही नळ नव्हते. मग ते बादलीवर पाणी काय करायचं, आणायचं, त्याच्यात तुरटी टाकायची, काय टाकायची. आणि ती तुरटी काय करायची, त्याच्यातला गढूळपणा आहे ना तशी बाजूला करते ते. आणि शुद्ध पाण्याचा काय होतं, लाभ होतो. तर दृष्टांत इथे ज्ञानेश्वर थोडी जे खडक पाणी पारख या त्याप्रमाणे विषयेंद्रिय मिळणे करुणी गापे विठुळणी. विषयेंद्रिय मिळवणे तेव्हा इंद्रियाच्या द्वारा आणि त्या विषयाचं स्वरूप ओळखणं. जरा नाही का योग्य असेल ते ग्राह्य आणि जे योग्य नसेल ते आग्राह्य. विषय तत्वाचा वारा बाजू लागून येते इंद्रियद्वारा आणि बांधवणी प्रत्याहारा हापी होपी योग मार्गाचा दृष्टांत. विषय जाचा वारा हे विषयाचे आहे. पाहिल्यानंतर वृत्ती जाईल यात काय मोठं आहे, पण ऐकल्यानंतर सुद्धा काय होते आहे. नुसतं कानावरती पडलं श्रीखंडाचं जेवण आहे तरी सुद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट सांगा, नाही नाथ महाराजांची गोष्ट सांगा. काहीतरी असा श्राद्धाचा दिवस होता, पक्वान्न तयार केले होते आणि ते मुळे विकणारे लोक होते ना, गरीब लोक असतात. काटक्या गोळा करायच्या आणि काय करायच्या. मग त्या काटक्या गोळा केलेले मजूर मुळ्या घेऊन आले आणि त्यांना त्या पक्वान्नाचा काय आला, सुगंध आला. म्हणजे एकमेकाची गोष्टी करायला लागले. म्हणलं काय सुगंध आहे कशाचा. पण आता गरीब पडलो की आपण आपल्याला कशी आयुष्यात तरी भेटतं का म्हणलं. असं हे कोण ऐकलं मग, नाथ महाराज आहे.
नाथ महाराजांनी तेवढ्यावर काम केलं की लाकडाचे पैसे दिले पण सगळ्यांना त्या पकवानाचं काय घातलं काय काय. कशामुळे पकवानाची इच्छा झाली? सुगंधा, नावामुळे, सुगंधामुळे. असे विषय जीवाला काय करतात मग? बांधतात. आपण दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी हे संपला घ्या. बांधवणी प्रत्याहार, यम नियम प्राणायाम पुढे प्रत्याहार धारणा, विषयापासून वृत्ती आवरणे, याला प्रत्याहार असं म्हणत असतात. हे तुला चित्तावरी प्रवृत्ती फिरवणी माघारी, नागी सोयी महाधारी. आता हे तुम्हाला विषय जर त्याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर त्याचं स्वरूप ओळखलं पाहिजे. काय ओळखलं पाहिजे? आणि स्वरूप ओळखलं म्हणजे मग ते खाण्याची काय होत नाही, इच्छा होत नाही. एकदा स्वरूपाचं सुंदर फुल दिसतं, कुठं मंगल कार्यालयामध्ये गेल्यानंतर मधुर दिसतं, असं वाटतं काय सुगंध असला पाहिजे. हा सुगंध कुठपर्यंत वाटत असतो? जोपर्यंत हात लागत नाही. आणि त्या कापडाच्या फुलाला हात लागला म्हणजे आता त्या फुलाच्या विषयी प्रेम राहिलं का वैराग्य. त्या वैराग्य दोष चिंतनाने काय होतं? त्या वैराग्यात पुन्हा दोष चिंतनाने झालेलं वैराग्य टिकत नसतं. पण चांगलं आहे काय. आणि खरं वैराग्य कशाने टिकत असं? मिथ्यात्वाने. कोणती? मग संसार कसा आहे? मग म्हणून तर 15वा अध्याय आहे, अनित्यम सुखम लोकम, म्हणजे जडजडोरी देवी संसार आहे समजता. मग वैराग्य. श्वासोच्छ्वासावणी बहुवसे वृत्ती आचरी खरपोसे आणि ओसंदाती रात्रंदिवस नारायण. तेव्हा हे व्रत किती करत असतात? खरपोसाचे वैराग्याचं. तर बरंच आहे. दोंडा महाराज खूप व्रताचं वर्णन काय. व्रतामध्ये बायांचा अधिकार जास्त असतो. माणसापेक्षा जास्त व्रत कोण करत असतात? बाया करतात. ती पाणी व्रत दिवसभर पाणी प्यायचंच नाही. दुसऱ्याने म्हटलं का पाणी प्या, मग प्यायचं. आणि दुसऱ्यानं नाही म्हटलं तर कशा रात्रंदिवस आराणुके दवाई सामान्य पे तो जाण स्वरूप आहे. आणि यज्ञार्थ ही संक्षेप आहे. याला दम असं म्हणतात. इंद्रियाला आणखी विषयापासून आणखी अन्यवृत्त करणे याला दम म्हणतात. आता पुढे काय आहे? यज्ञ याचं वर्णन करणार आहे. त्याचा विचार कधी सांगू? ते एका ठिकाणी कीर्तन आहे. उद्या परीक्षा तुमची. मग